नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरात आपण बघत असतो जसे दिवस पुढे जात असतात तसं कंटेस्टंट हे त्यांचे खरे चेहरे त्यांचे बाहेर येत असतात. तसंच एक खरा चेहरा किंवा मग ॲग्रेसिव्ह रूप एक बाहेर आलेले ते म्हणजे अरबाज पटेल किंवा मग अरबाज शेख याचं. तर त्याचं ॲग्रेसिव्ह रूप एवढं बाहेर आलं की त्यांनी घराची जे पण प्रॉपर्टी असेल, प्लेटी असेल जेवणाच्या किंवा मग टेबल असेल, खुर्च्या असेल, त्याची आपटापट केली आणि ते करताना इतर सदस्यांना देखील त्याची दुखापत झालेली. नक्की काय येतो प्रोमो त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहे. पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा. आपण असेच बिग बॉसच्या रिलेटेड व्हिडिओ घेणार असतो. तुम्ही जर का सबस्क्राईब करा प्लीज, एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचं आहे. सुरू करूया तेच अरबाजच्या मॅटरपासून. नक्कीच भाऊ, आपण जसं बघतोय ही वादाची देणगी आपण म्हणू शकतो की भाऊच्या धक्क्यावरती जे चक्रव्यूह जे झालं, चक्रव्यूह रूम, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा चुगल्या वगैरे दाखवण्यात की बाबा कोण कोणाबद्दल काय बोलतं हे तिथं जाऊन दाखवलं जाते आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा स्पर्धकांचा एकामेकाविषयी राग वाढलेला आहे. तर आपण तसंच बघतोय की निकीला बऱ्याचशा म्हणजे अरबाजच्या देखील असेल, जान्हवीच्या असतील, घनश्यामच्या असेल किंवा मग वैभवच्या असतील, ह्या सगळ्यांच्या चुगल्या किंवा जे काय त्यांनी तिच्याविषयी स्टेटमेंट केलेली आहे हे दाखवण्यात आलेले आहे. त्याच्यामुळं निकीनी तिचा थोडासा गेम चेंज केला आपण असं म्हणू शकतो किंवा मग ती थोडीशी ॲग्रेसिव्ह झाली किंवा आपण ते बघितलं की ती बाहेर येऊन तिने ते स्टेटमेंट दिलं की रितेश भाऊंना ती म्हटली की भाऊ ह्या ए टीममधलं मी कुणालाच विनर होऊन देणार नाही. मी असं ठरवते की याच्यातनं मी कुणालाही विनर होऊन देणार नाही असं तिने त्याच्यामध्ये जाहीर केलेलं आहे. आणि ह्याच्यातनंच आता थोडंसं आपण बघू शकतो की अभिजितची जवळीक जी साधली जाते निकीकडनं ही अरबाजला सहन होत नाही आहे. त्याच्यामुळं आजच्या आपण प्रोमोमध्ये आणि एपिसोडमध्ये बघणार आहे की थोडंसं अभिजित सावंत ह्या गोष्टीला कारणीभूत आहे आणि त्याच्यामुळं अभिजित सावंतमुळं निकी आणि अरबाजमध्ये वाद झालेला आहे. जसं भाऊनी सांगितलं की तो त्याच्यामध्ये घराच्या वस्तूंचं नुकसान करतोय. आता याच्यावरती बिग बॉस त्याला काही सजा देतात आहेत की बिग बॉस काय त्याला ऐकवतात हे आपल्याला बघायला खूपच भारी वाटेल नक्कीच. तर थोडंसं आपण तसं बघतोय की ते आपडताना थोडंसं त्याला बाकीच्या घरातील स्पर्धकांना इजा झालेली आहे. बहुतेक मला असं वाटतं की निकीला काहीतरी इजा झालेली आहे. ते मग खुर्ची असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी आपटधपट चालू आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं भाऊ? नक्कीच बरोबर आहे. ते त्याचं कारण म्हणजे असं आहे की अभिजित सावंतसोबत त्यांचं जे काही चालू आहे तर किचन एरियामध्ये निकी काहीतरी हसली आणि त्याचं एक आधीचं रूपांतर म्हणजे की बाथरूम एरियामध्ये जिथं DP दादा आणि ते वैभव ते सगळे होते तर तिकडं अरबाज म्हणत होतं की मला आता कंट्रोल होत नाही आहे, मला आता हे हाताबाहेर चाललेलं आहे माझी सिच्युएशन. तर सगळ्यांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण तो जेव्हा बाहेर आला तेव्हा निकी परत एकदा त्याला हसत होती आणि अभिजितसोबत काहीतरी जवळ जात होती, त्याला काहीतरी बोलत होते. तर त्याला कंट्रोल झालं नाही, त्यांनी ते प्लेट हसती असं करून त्यांनी प्लेट मारली. जेव्हा निकी गेली, निकी त्याला म्हणली की बाबा तुला माझी गरज आहे, तू मान्य कर. तो म्हणला नाही मला तुझी गरज नाही आणि त्यांनी अशी खुर्ची उचलली, त्याने आपटली. आता ते कितपत बरोबर आहे कितपत नाही, किती ते फेक करतोय का काय, म्हणजे त्याला जर काही एवढा मानसिक त्रास असेल, त्याला ॲग्रेशनला एवढा कंट्रोल नसेल तर त्यांनी बिग बॉसमध्ये यावंच नाही. कशाला यावं? नाहीतर मग एखादा कंटेस्टंट बाकीच्या कंटेस्टंटसाठी धोका येतो. एवढं ॲग्रेशन जर का तो खेळत असेल, त्याला जर का हार हे नसन होत किंवा मग काही गोष्टी त्याला जर का पचत नसतील तर त्यांनी यावंच नाही बिग बॉसमध्ये. आमचं असं रोकटोक मत आहे. तुमचं काय मत आहे तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.